आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 ओवी क्रमांक 13 या ओवीचा थोडक्यात मतितार्थ पाहणार आहोत। ओवी अशी आहे, जे अपत्य थानी हुनी निगे, तयाची भूक ते मायेसीची लागे, एरवी ते शब्द काय सांगे, मग स्तन्य दे एरी। सुंदर अशी ओवी आहे आणि या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे दूध पाजल्यानंतर ते बाळ मातेपासून दूर खेळत असते, परंतु काही वेळानंतर मातेला आपोआपच कळते की अरे आता आपला बराच अवधी उलटून गेलेला आहे आणि आपल्या बाळाला नक्कीच भूक लागलेली आहे। ते बाळ आपल्या मातेला भूक लागली आहे असे सांगण्याच्या अगोदरच ती माता आपल्या बाळाला जवळ घेते आणि त्याची भूक भागवते। त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सद्गुरू हे आपल्या शिष्याची गरज काय आहे, त्याचे हित कशात आहे, अहित कशात आहे, या गोष्टीची वारंवार जाणीव शिष्याला करून देत असतात आणि त्याचे कल्याण साधण्याचं काम करत असतात। ज्याप्रमाणे अर्जुनाने श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करले होते आणि भगवान श्रीकृष्णाचे अर्जुन हे अतिशय प्रिय असे शिष्य होते आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी रणभूमीवर असतानाही अर्जुनास तो मोहात अडकलेला पाहिल्यानंतर त्यांना ज्ञान दिले की अरे अर्जुना, ही जी माया आहे ही दूर सारली पाहिजे आणि ह्या अज्ञानरूपी अंधकारातून तू बाहेर आलो पाहिजेस। प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला आत्मा हाच ईश्वराचा अंश आहे आणि म्हणून हा जवळचा नातेवाईक गणगोत सगळे सोयरे हे तू मनात सुद्धा आणू नकोस। तर प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला आत्मा हाच ईश्वराचा अंश आहे आणि म्हणून तू स्वधर्मासाठी लढ, तू या मोहातून बाहेर ये आणि यातच तुझे हित आहे याचे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास दिले। जय जय रामकृष्ण हरी।